आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे विठ्ठल, तुमचे आमचे गोरगरिबांचा विठ्ठल आपण पंढरपूरला म्हणतो, आणि तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचा विठ्ठल जर कोण असेल तर खासदार राजू शेट्टी साहेब. त्या स्टेजवर सातारा जिल्हा प्रमुख, तसेच युवकांचे अध्यक्ष, साताऱ्याचे अध्यक्ष धनंजय मामुलकर, नितीनजी यादव, गाडे साहेब, पवार साहेब, उपस्थित असलेले शेळके साहेब, सर्व माझे बारामतीत आलेले सर्व शेतकरी बांधव, शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि आपण सर्व पुढे बसलेले तमाम शेतकरी भावांनो, आज या ठिकाणी मला आठवतंय की पूर्वी याच ठिकाणी सभा झाली होती साखरवाडीची, आणि आपल्या ऊस दरासंदर्भात आणि काही धोरणं ठरवायच्या संदर्भात या ठिकाणी सभा झाली होती, आणि त्याला आपल्याला यश आलं होतं. माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय की शेतकऱ्याला पैसे देताना कसं होतंय की बाबा आज साताराला मिटिंग झाली, तिथं 3,000 रुपये ठरले, आणि आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे मोरे साहेबांनी का कुणीतरी सांगितले की राजू शेट्टी येणार म्हणले की लगेच 300 रुपये वाढले. हे कशाचं गणित आहे हे मलाच काही समजत नाही. आज या ठिकाणी आपल्याला सुद्धा सांगायचं, मी सुद्धा बारामती तालुक्यातून येतो, शेट्टी साहेब तिकडे तरी मिटिंग घेतली आपल्याकडे ह्या सगळ्यात, म्हणजे आपल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारला. आमच्या पुणे जिल्ह्याला तर अजून मिटिंग सुद्धा बोलावली नाही. आणि या ठिकाणी सांगायचं म्हणजे कुणीच अजून कुठलाही पुणे जिल्ह्यातला कारखानदार किंवा त्या कारखान्याचे चेअरमन की ज्यांचे स्वतःचे खाजगी कारखाने ते सुद्धा या ठिकाणी वाच्यता करायला तयार नाही. या ठिकाणी काय करायचं किंवा भाव डिक्लेअर करायचं. मी या ठिकाणी आत्ताच राजू शेट्टी साहेबांशी बोलत असताना माळेगाव कारखान्याची जे गेल्या वर्षीची 2 वर्षाची जी परंपरा आहे उच्चांकी भाव द्यायची, त्या भावाच्या बाबतीत पण कुणी काय बोलायला तयार नाही. पहिला शेतकऱ्यांना किती ऍडव्हान्स दिला पाहिजे, किती पैसे दिले पाहिजे. भावांनो, या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या साखरवाडी कारखान्यात 17-18चे जे पैसे तुम्हाला राहिलेले हे पैसे अतिशय नम्रपणे सांगतोय की हे आम्ही त्यांच्या छाताडावर बसून मिळवून देऊ. आणि या ठिकाणी जे आपला साखरवाडीचा कारखाना चालवते ते दारू शेठ यांना म्हणले तर एक साखर व्यापारी माणूस आहे. आणि मला आठवतंय की गेल्या कित्येक वर्ष त्यांचं चाल ढकली तर ज्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आता जे 3300 रुपये केलेले ते कदापि आम्ही मान्य करणार नाही. जे राजू शेट्टी साहेब सांगतील तेवढेच या ठिकाणी पैसे घेऊ, तरच आपले धोरणे या ठिकाणी चालून देऊ. या ठिकाणी राजू शेट्टी साहेब माझ्या आधी आमरनी सांगितलं, आणि अतिशय नम्रपणे मी आपल्याला सुद्धा सांगतो की ज्यांनी आपल्या बरोबर काम केलंय अशी माणसं सुद्धा आज तिथं कारखान्याच्या चेअरमन म्हणून बसल्यानंतर बोलायला तयार नाहीत. दुर्दैव आहे जे शेतकऱ्यांसाठी काम करणारी माणसं या ठिकाणी बघतात. पत्रकार मित्र माझे या ठिकाणी असतील त्यांना मी अतिशय विनम्रपणे सांगू शकतो की आपण आमच्या सगळ्या बांधवांना, आमच्या सगळ्या शेतकरी बंधूंना किंवा जे आहेत त्याचा आवाज उठवताय म्हणून आम्हाला 4 पैसे मिळत आहेत. राजू शेट्टी जे कोल्हापूरमध्ये काम करतायत, आज राजू शेट्टींनी कर्नाटकामध्ये सुद्धा जे आवाज उठवला त्यामुळे कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळालेले आहेत, 4 पैसे. या ठिकाणी मी दारू शेठला अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगतो, तुम्ही जर तुमच्या धोरणात बदल केला नाही तर आता जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं तसं जो आम्हाला या ठिकाणी आमचे नेते राजू शेट्टी साहेब आदेश देईल आणि त्याच आदेशाचं आम्ही पालन करू. उद्या आम्हाला यावर आमच्यावर काही माझ्या पोलीस भावांच्याकडून बळाचा वापर करून जरी गुन्हे दाखल करायचा प्रयत्न आला त्याला आम्ही भेटणार नाही. कारण का अस्वलाला त्याच्या केसाचं ओझं कधीच होत नाही. आमच्यासारख्या 50-50 गुन्हे राजू शेट्टी साहेबांसारखा जो नेता आहे त्यांना दिल्लीपर्यंत तुमच्या दूधला भाव मिळावा म्हणून राजू शेट्टी साहेबांनी दिल्लीपर्यंत आंदोलन केलेले. या ठिकाणी राजू शेट्टी साहेब मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की या ठिकाणची किती रिकवरी या ठिकाणी 1170 तुमची रिकवरी आहे, आणि आमच्या सारख्या ठिकाणी माळेगावच्या ठिकाणी 1193 रिकवरी. अहो साखरवाडीकरांनो, हा तुमचा जसा फलटणचा भाग येतो हा रिकव्हरी झोन येतो, जसं साहेबांचा भाग म्हणजे कोल्हापूर, सांगली आणि जसं जसं खाली येईल तसं तशी रिकव्हरी कमी होत जाते. अनिल पवार साहेब इथं आहेत आणि त्यांना सुद्धा माहित आहे की या ठिकाणी
रिकव्हरी जास्त असून तुमची रिकव्हरी एवढी कशी, की मला या ठिकाणी साहेब अतिशय नम्रपणे सांगायचे की हा इथं रिकव्हरीचा काहीतरी गोलमाल 100% असला पाहिजे, कारण का ही 1170 रिकव्हरी होऊच शकत नाही. माळेगाव कारखान्याची 11.93 रिकव्हरी असती, मग ही रिकव्हरी 1170 कसं? मग हे प्रायव्हेट कारखाने 1000% तुम्हाला सांगतो भावांनो आपली रिकव्हरी मारतात. अर्धा रिकव्हरी मारली तरी आपल्याला जवळजवळ 5 किलोचा फरक पडतो. एक रिकव्हरी मारली तर 10 किलोचा फरक पडतो. मग या ठिकाणी आपले 5 ते 10 किलो साखर मारली जाते. 40 रुपयांनी हिशोब करा. आणि ज्या वेळेस साहेब मी व्हाईस चेअरमन माळेगाव कारखान्याला आपल्या आशीर्वादाने होतो, गेल्याच टर्मला भावांनो मी व्हाईस चेअरमन होतो, त्यावेळेस 3636 रुपये भाव दिला, त्यानंतर 3500 दिला. आणि आज कारखाना चालू होऊन त्याला 15 दिवस 3 आठवडे झाले, अजूनही आमचे चेअरमन काहीही बोलत नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मी या ठिकाणी त्यांना आपल्या साखरवाडी या गावातून अतिशय नम्रपणे विनंती करतो की आपण जर लवकर या ठिकाणी जर भावाचा निर्णय घेतला नाही, आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी उद्या माळेगावला काटाबंद आंदोलन हे करावंच लागेल. जो राजू शेट्टी साहेब आम्हाला आदेश देतील त्या आदेशावर आम्ही चालत राहू. या ठिकाणी राजू शेट्टींना बोलायचंय आणि पुढे जायचंय, त्यासाठी मी या ठिकाणी थांबतो. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी.